एमएससीबी वाल्यांचा जीव घेणा निष्काळजीपणा. शिवगंगा भाग 5 येथील नागरिकांचे हाल संपता संपेनात असंच म्हणावं लागेल. काल जनदर्पण न्यूज चॅनेलने शिवगंगा नगर येथील रस्त्यावरील ठेकेदारांचे रस्त्यावरील नागरिकांच्या अडचणीचे खोदकामाबद्दल न्यूज दाखवले होते. आज याच परिसरातील अजून एक धोकादायक जीवघेणा प्रकार समोर आलाय. जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. दयानंद दल्लोळी. आज आपण शिवगंगानगर भाग 4 येथील शिवगंगानगर भाग 5 येथील रविकांत कल्याणकर यांच्या देवश्री किराणा दुकानाजवळ आलेला आहे. येथील भागातील नागरिकांची व्यथा संपता संपेन असेच म्हणावे लागत आहे. कालच जनदर्पण न्यूज चॅनलने येथील ठेकेदाराविषयी एक न्यूज लावले होते व आज अजून एक जीवघेणा धोकादायक प्रकार समोर आलेला आहे. रविकांत कल्याणकर यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी संपर्क साधून त्यांचे व्यथा मांडलेले आहेत. तर आपण पाहत आहेत त्यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडवर अक्षरशः सर्व्हिस वायर तुटून पडलेले आहेत. हा प्रकार किती मोठा धोकादायक आणि गंभीर आहे. स्वागतनगर येथील साहेबांशी संपर्क साधला असता सुद्धा कोणतेही साहेब या प्रकरणाला दाद देताना दिसत नाहीत. अक्षरशः गेल्या 3 ते 4 दिवसापासून हा प्रकार सुरू आहे व येथील शाळे विद्यार्थीचं यांचे जाता येण्याचे प्रमाण चालू असते. येथे खूप मोठ्या प्रमाणात शाळा आहे, विद्यार्थी येत जात असतात. जर या सर्व्हिस वायरमधला एक जरी करंट वायर लिकेज होऊन जर त्या पत्र्याच्या शेडला लागला तर किती मोठा जीवितहानी होऊ शकते हे वायरमॅनपेक्षा जास्त कोणालाही माहीत असू शकत नाही. तरीसुद्धा हा गंभीर बाब त्यांच्या प्रकरणात निदर्शनात आणून दिले असता सुद्धा त्यांनी कोणतेही पारदर्शकपणा दाखवण्यात नकार देत आहेत. तरी हा प्रकार कधी थांबेल व काही लोकांचा जीव घेणारच थांबेल का असेच म्हणावे लागत आहे. तरी आम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने MSCB ऑफिसला विनंती करत आहोत की काही अनुचित प्रकार घडण्या अगोदरच या सर्व प्रकाराचे निस्तार करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचे त्यांनी थांबवावे. नई जिंदगी परिसरातील शिवगंगा नगर भाग 5 येथील रहिवासी रविकांत कल्याणकर यांच्या किराणा दुकानावरील पत्र्याच्या शेडवर लाईटचे सर्व्हिस वायर तुटून पडून 4 दिवस उलटलेत. याबद्दल माहिती देताना स्थानिक नागरिक म्हणाले की घराजवळ असलेल्या लाईट पोलवरून जे सर्व्हिस वायर जात असतात ते वायर तुटून देवश्री किराणा दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर पडलेत. याबाबत स्वागतनगर लाईट ऑफिसचे संपर्क साधला असता गेल्या 4 दिवसापासून कोणताही अधिकारी संपर्कात आलेला नाही व कर्मचाऱ्यांनी विचारले असता त्याने अधिकाऱ्यांचे फोन नंबर देणे सुद्धा टाळलं. काहीतरी प्रयत्न करून कुंभार सरांचा नंबर मिळून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता साहेब काही केला तरी फोन उचलण्यास तयार नाहीत. तर ह्या सर्व्हिस वायरमधून जर करंट लिकेज होऊन पत्र्याच्या संपर्कात आला तर किती मोठी जीवितहानी व आर्थिक हानी संभवू शकते याचं गांभीर्य लाईटवाल्यांना चांगलंच माहीत असू शकतं. येथील स्थानिक नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन काहीही मोठा अनर्थ होण्याआधीच विद्युत कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन संकटातून वाचवतील या आशेनं जीवन जगतायत. घरमालकाला संमतीशिवायच त्याच्या पत्र्याच्या शेडवरून दुसऱ्यांना कनेक्शन देण्यात आलंय असं घरमालक रविकांत कल्याणकर यांनी जनदर्पण न्यूज चॅनलला सांगितलंय. तरी संबंधित विद्युत अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून स्थानिकांना सहकार्य करावं असं लोकांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी रविकांत शिवाजी कल्याणकर शिवगंगानगर भाग क्रमांक 5 मधील बोलतो आहे. माझ्या घरावरील शनिवारी वारा आणि पाऊस सुटल्यामुळे त्या टायमाला वायरी तुटलेत. त्या वायर तुटल्यावर स्वागतनगरचे MSCB ऑफिसला जाऊन भेटलो. ते 2 वेळा गेलतो पण तरी फोनसुद्धा केलो होतो. तरी त्यातल्या अधिकाऱ्यांनी कोणी या ठिकाणचे दखल घेण्यास तयार नव्हते. तरी मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन साहेबाला विचारल्यावर त्या लोकांनी मग एक वायरमॅनला पाठवून दिला. त्या दिवशीचं वायर कट करून सर्व्हिस वायर कट करून टाकून गेले. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पुन्हा संध्याकाळी पोल उभा करतो म्हणले. ते वासका उभा केले नाहीत, काही नाही. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी वारा जोरा सुटल्यावर पुन्हा वायरी तुटलेत. हे वायरीचा हाल असा आहे बघा. या प्रकारचा आहे. या किराणा दुकानापाशी पोरं येतात, शाळेचे पोरं येतात आणि चिखल असतं इथं पावसामुळं. पावसामुळे या ठिकाणी चिखल होते. त्या करंटने डबल करंट बसल्याने जागेत माणूस गायबच होतो जागेवरचा. याचा विचार MSCB साहेबांना विचार करावी. आणि तसंच कुंभार साहेबांना पण ते व्हिडिओ काढून दाखवलो आणि गुरुनानक चौकातलं साहेब पण त्या ठिकाणी आले ते स्वागतनगरला. त्यांना पण आम्ही दाखवलो. त्यांनी काय म्हणले ते आम्ही काय हरकत नाही, त्या ठिकाणी आम्ही माणसाला पाठवून ते काय तर तुमचं विलॉट लावून सोडतो म्हणले. अजून देखील ते काय विलॉट केले नाहीत. कुंभार साहेब काय म्हणले ते आम्हाला अर्ज लिहून द्या आणि तिथलं लोकांचं लाईट बिलचं झेरॉक्स काढून द्या म्हणले. काल दुपारीपासून मी तिकडं फिरत MSCB ऑफिसला. ते कोणी सांगायला ना साहेब बाहेर गेले तेवढं सांगायला ते. पुन्हा सकाळी गेलो तर पुन्हा काय म्हणते साहेब मिटिंगला गेलेत. पुन्हा 12 वाजता येतात म्हटलं. 12 वाजता पुन्हा गेलो. आज 12 वाजता गेले तरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी साहेबच नाहीत. पुन्हा 3 वाजता घेतलो. 3 वाजता गेलं तर तेव्हा पण साहेब नाहीत. आत्ता पुन्हा 5ला गेलो तरी साहेब का आले नाही म्हणून सांगाले. मग याचं दखल कोण घेणार? जीव धोकादायक कोण निस्तरणार?
हां काय तर पोरांना जीवन हानी झालं तर कोण निसतणार? आमच्या घरला करंट लागल्यावर आमच्या घरच्या बायका पोरं मेल्यावर काय वीज कर्मचारी काय भरून देणार आहेत का जीव? याचा जबाबदार कोण? MSCB तो कोण आहे? हे MSCB दखल घेऊन लवकरात लवकर विचार करून या ठिकाणी काम घालायचं सुरक्षित करून द्यावे आम्हाला.